Hello friends, in last video we have seen what is classification. In this video we will see taxonomic categories. Okay? So to understand what is taxonomic category, let's see what is classification. So classification involves hierarchy of steps in which each step represent a rank or category. म्हणजे जेन्ना आमी क्लासिफिकेशन करता तेन्ना आमी दोन ग्रुप्स करता ऑर कितले जाय तितले ग्रुप्स करता. से फॉर एग्जांपल इन्सेक्ट, बर्ड्स, then animals. Okay, so this each insect, birds, animals, reptile हे एक एक कॅटेगरी ऑर रँक म्हणटा ताका आमी. ओके, सो क्लासिफिकेशनान कितें करता आमी एक एक रँक ऑर कॅटेगरीन तांकां इन द हायरार्की म्हणजे ऑर्डरीन तांकां आमी कॅटेगरायज करता ऑर ग्रुपींग करता. The category is a part of overall taxonomic arrangement and hence it is called the taxonomic category. Okay, so category is a part of overall taxonomic म्हणजे कॅटेगरी आमी कितें म्हणटा सो टॅक्सॉनॉमिक अरेंजमेंट करता आमी प्रत्येक ग्रुपाचे टॅक्सॉनॉमिकली अरेंज करता अकॉर्डिंग टू हायरार्की ताका म्हणटा आमी टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी म्हणजे आयडेंटिफाय करून ताचे ऑर्डर आसा जिनस स्पिशीज जिनस फॅमिली and all categories together constitute a taxonomic hierarchy आणि हे सगळे कॅटेगरी मिळून आम्ही कितें म्हणटा टॅक्सॉनॉमिक हायरार्की. नाव आहे फॉर एक्झाम्पल यू कॅन सी दिस इज अ स्पेशीज, जिनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम, डोमेन लायफ हे सगळी एक एक कॅटेगरी. स्पेशीज इज वन कॅटेगरी ऑर रँक वी कॅन सी, जिनस एक कॅटेगरी, फॅमिली एक कॅटेगरी आसा. ओके, आणि हे टुगेदर आमी कितें म्हणटा इट इज अ टॅक्सॉनॉमिक हायरार्की म्हणटा ताका आमी टुगेदर. आतां हायरार्की कितें म्हणजे ताका एक ऑर्डर दिल्ली आसा, अरेंजमेंट ऑफ ऑर्डर. आतां आमी फॅमिली पयलीं बरयले मागीर स्पिशीज बरोवंक शकना ऑर पयलीं स्पिशीज मागीर क्लास अशें बरोवंक शकना. सो ताका एक ऑर्डर आसा, सो ताका म्हणटा आमी हायरार्की म्हणटा. सो ईच कॅटेगरी रिफर टू एज युनिट ऑफ क्लासिफिकेशन इन फॅक्ट represent a rank and is commonly termed as taxon. Plurally it is called as the taxon. So प्रत्येक ही कॅटेगरी आसा ती ताका आमी रँक ऑर कॉमनली ताका आमी टॅक्सॉन म्हणटा. ओके, रँक ऑर टॅक्सॉन म्हणटा and plural it is a taxon. So this is one species is one taxon, genus is taxon, family is taxon, order is taxon and plural we say it is a taxa. So सगळे आमी कन्सिडर करीत जाल्यार टॅक्सा. ओके, ना एक्झाम्पल ऑफ टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज एक एक्झाम्पल आम्ही स्टडी करूया. से फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट. जर इन्सेक्ट आम्ही घेतली एक कॅटेगरी, सो आम्ही इन्सेक्टान कोणाक ग्रुप करता दोज ऑर्गॅनिझम विच शेअर कॉमन फीचर्स लायक 3 pairs ऑफ जॉइंटेड लेग्स. सो इन्सेक्ट जर तुम्ही घेतले से फॉर एक्झाम्पल मॉस्किटो पळया तुमकां 3 pairs ऑफ जॉइंटेड लेग, ह्या सायडीन 3 लेग आसतले त्या सायडीन 3 आनी तांकां मदीं जॉइंट आसता. ओके, सो विच एवर इन्सेक्ट यू टेक तांचे जर कॉमन फिचर्स कितें आसतले तांकां जॉइंट लेग. सो जे ऑर्गॅनिझमांक 3 pairs आनी जॉइंटेड लेग आसता तांकां आमी इन्सेक्टान घालता. सो ती एक कॅटेगरी. सो दॅट इज वन टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी. So insects are recognizable concrete object which classified as rank or category. So आम्ही ताका एक category or rank घालता. So taxonomical studies of all known organisms have led to the development of common categories, okay, such as kingdom, phylum or divisions. So phylumच्या जाग्यार division असता in case of plant. So plantsanक आम्ही phylum बरयना division बरयता हांगासर. ओके, देन क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस अँड स्पिशीज. म्हणजे आम्ही टॅक्सॉनॉमिक स्टडी करता म्हणजे सायंटिफिकली स्टडी करता आणि तांकां सायंटिफिक ग्रुपान घालता तांकां सच एज किंगडम. म्हणजे हे जे ग्रुप आहा किंगडम, फायलम हे ऑल ओवर द वर्ल्ड सेम तरेन आमी क्लासिफाय करता. म्हणजे किंगडम हांगासरी आमची किंगडम इंडियन सेम आसतली, भायल्या कंट्रीजांनी सेम आसतली. सो दीज आर द सायंटिफिक कॅटेगरीज. ओके, सो ताका म्हणटा आमी टॅक्सॉनॉमिकल कॅटेगरीज, सायंटिफिक ऑर टॅक्सॉनॉमिकल कॅटेगरीज सच एज किंगडम, फायलम, डिविजन. ओके, विच आर फॉलोड ऑल ओवर द वर्ल्ड अँड दिस इज फॉर द ऑल. सो इन्सेक्ट ही जाली आमची कॉमन कॅटेगरी इन्सेक्ट.
पूण ह्यो इन्सेक्ट आमी एका सायंटिफीक कॅटेगरीन ग्रुप करतली, सो इट वील कम अंडर फायलम एंड एनिमल किंगडम. ओके, सो this is about the and this is the hierarchy. Means पयली आमी एट द बेस आमकां युनिट म्हणटा आमी ऑफ क्लासिफिकेशन इज द स्पिशीज, ताच्या वयर जिनस, ताच्या वयर फॅमिली आसता, ताच्या वयर ऑर्डर आसता, ताच्या वयर क्लास, ताच्या वयर फायलम, ताच्या वयर किंगडम, ताच्या वयर डोमेन आनी ताच्या वयर लायफ. सो आमचे लायफ जे आसा ते आर क्लासिफायड इंटू डोमेन. 3 डोमेन्स तुमी शिकला, युकॅरियोटा, आर्किबॅक्टेरिया, ओके, then kingdom, okay, plant kingdom, animal kingdom, protista, monera, fungi, then phylum, animal division in case of plants, then class. प्रत्येक हितून हे आमी फुडें शिकतली in detail. Next. So all organisms including plants and animal kingdoms have species at the lowest category. As I told you, कोणी जावं ते प्लांट जावं or animals जावं, species is the basic unit of classification, it is the lowest category. Okay, so for taxonomy the basic requirement is the knowledge of characters of an individual or group of organism. सो आमी टॅक्सोनॉमी स्टडी करता म्हणजे आमकां कितें खबर आसपाक जाय, त्या इंडिविज्युअल ऑर त्या ऑर्गेनिजमा बद्दल तेजी नॉलेज आसपाक जाय, कॅरेक्टर्स. सो सर्टन कॅरेक्टरिस्टीक आमकां खबर आसपाक जाय. दीज हेल्प, सो आमकां जर तेजे कॅरेक्टर्स, एक्सटर्नल फिचर्स कळ्ळे, तेजे कॅरेक्टर्स कळ्ळे जाल्यार ते आमकां आयडेंटिफायींग करपाक हेल्प्स करता. सो दीस हेल्प्स इन आयडेंटिफायींग सिमिलरिटीज एंड डिसिमिलरिटी अमंग द इंडिविज्युअल ऑफ द सेम कायंड ऑफ ऑर्गेनिजम एज वेल एज ऑफ द अदर कायंड्स ऑफ ऑर्गेनिजम. सो जेन्ना आमी टॅक्सोनॉमिक स्टडी म्हणटा तेन्ना आमी कितें करता, सो डिफरंट ऑर्गेनिजमांचे सिमिलरिटीज डिसिमिलरिटी कंपेर करता आनी तांकां डिफरंट ग्रुपान घालता. ओके, so within the same group also there are differences, certain similarities, and accordingly we classify them in certain category. Okay, आमी ते डिटेलान शिकतली next slide. Now first category or the lowest category is the species. Now taxonomic studies consider a group of individual organisms with fundamental similarities as a species. So आमी एक group of organism घेता जे सर्टन फंडामेंटल सिमिलरिटीज, जे सगळे सेम सिमिलरिटीज दाखयता आनी तांकां आमी एका स्पिशीजान घालता. वन शूड बी एबल टू डिस्टिंग्वीश वन स्पिशीज फ्रॉम द अदर क्लोजली रिलेटेड स्पिशीज बेस्ड ऑन द डिस्टिंक्ट मॉर्फोलॉजिकल डिफरन्सीस. आतां स्पिशीज चड क्लोज रिलेटेड आसता, सो दोन स्पिशीजा मदीं तुमकां फरक कळपाक जाय. आय वील कम टू द एग्जाम्पल कसो फरक कळोवपाचो तो. सो फॉर एग्जाम्पल Mangifera indica and Solanum tuberosum, that is potato, and Panthera leo lime. So all these, that is Mangifera, Solanum and Panthera, they are the genus. Okay, so all the three names, that is indica, tuberosum and Panthera, are the specific epithet, म्हणजेच ताका species म्हणटा. While the first one, Mangifera, Solanum and Panthera, are genera and represent another higher level of taxon or category. ते आमी पळयतली genera. पूण species म्हणजे कितें? So this indica, tuberosum and leo is the species. आतां सोलॅनमानूच 3 डिफरंट स्पिशीज आसा. एक tuberosum आसा, एक नायग्रम, ते आमी पळयतली नेक्स्ट एग्जाम्पलान. सो ह्यांच्या मदीं क्लोज सिमिलरिटीज आसा, तांकां लागून तांकां आमी एका जिनसान घालता. पूण डिसिमिलरिटी असल्या कारणान ते स्पिशीज डिफरंट जाता. आय वील कम टू दॅट, आय वील एक्सप्लेन देर नेक्स्ट स्लाइड. ओके, सो ह्युमन बिंग्स बिलोंग्स टू द स्पिशीज सॅपियन्स विच इज ग्रुप्ड इन द जिनस होमो. आमची स्पिशीज कितें? सॅपियन्स. द सायंटिफीक नेम फॉर ह्युमन बिंग इज होमो सॅपियन्स. सो जिनस इज होमो, आमचो जिनस होमो आनी सॅपियन्स. सो आमची एकूच स्पिशीज, आमचे आनीक स्पिशीज ना. ओके, वेरएज हेंचे खूब स्पिशीज आसा. ओके, so this is the Mangifera indica, that is the mango plant. You can see the inflorescence. This is the small fruit, and this is the Panthera leo, that is the lion. Lion is scientific name Panthera leo. Now this is the Solanum tuberosum. Potato चे झाड म्हणटा ताका आमी. Okay, so tuberosum is the species, so Solanum is the genus.
आता ह्या जिनसान खूप स्पिशीज असतात, सो ताका लागून आमकां फंडामेंटल सिमिलरिटीज दाखयता ताकाच आमी एका स्पिशीजान घालता. ओके, so each genus may have one or more than one specific epithet representing different organism but having morphological similarities. So एका जिनसान डिफरंट स्पिशीज आसूंक शकता, सो जे सिमिलरिटीज दाखयता म्हणून तांकां आमी एका जिनसान घालता. फॉर एक्झाम्पल, Panthera has another specific epithet called tigris, and Solanum includes species like Nigrum and Melongena. ओके, आता हे प्लांट्साचे जर आम्ही एक्झाम्पल घेतले स्पिशीज, आता तुम्ही पळया सोलॅनम ट्युबेरोसम ही एक स्पिशीज जाली, सोलॅनम निग्रम ही दुसरी स्पिशीज, आणि सोलॅनम मेलॉन्जेना ही तिसरी स्पिशीज. ओके, पण तीनूय कोणाक बिलोंग करता? सेम जिनस, दॅट इज द सोलॅनम. सो हेजो ट्युबेरोसमाचो जिनस सोलॅनम, निग्रमाचो जिनस सोलॅनम, आणि मेलॉन्जेनाचो जिनस सोलॅनम, बट दे आर 3 डिफरंट स्पिशीज. अंडरस्टूड नाव? सो कित्याक 3 डिफरंट स्पिशीज? दो ते सर्टन सिमिलरिटीज घालता म्हणून सिमिलरिटीज दाखयता म्हणून तांकां एका जिनसान घातला, पूण ते वेगवेगळे स्पिशीज आसा. आता तुमी पळया, हो पोटॅटो आणि हेजे फुलां पळया, हेजी फुलां पळया, अरेंजमेंट, पॅटल्स. देन हो कितें आसा? ब्लॅक चेरीज दाखयता. ओके, दीज आर द ब्लॅक चेरीज. वेर सोलेनम मेलॉन्जेना हेजे फ्रुट्स पर्पल कलर फ्रुट्स असतात, म्हणजे आमी ताका वांयगे म्हणटा. ओके, आणि तेचे फ्लावर्स पळया, पर्पल कलर आसा. सो ताका लागून तांकां डिफरंट स्पिशीजान कॅटेगरायज केल्ले आसा इंटू डिफरंट स्पिशीज, बट दे शो सर्टन सिमिलरिटीज. लायक यू कॅन सी ऑल आर गॅमोपेटलस, ऑर तेंचे लिफाचे कॅरेक्टरिस्टीक, फ्लावराचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टीक सेम दाखयतात म्हणून तांकां सेम जिनसान घातलेले आसा. ना तर एनिमल्साचे जर एक्झाम्पल घेतले आमी, जाल्यार हे 2 स्पिशीज आर डिफरंट स्पिशीज जे एकाच जिनसान बिलोंग करता, दॅट इज द पॅन्थेरा. सो टायगर बिलोंग्स टू पॅन्थेरा, त्याचे स्पिशीजचे नाव टिग्रीस, अँड लायनाचे नाव लिओ, पॅन्थेरा लिओ. ओके, सो ब्युटिफूल नेम्स नो, टिग्रीस, लिओ. सो ते दोन्ही खंयच्या जिनसान आसा? पॅन्थेरा, बट दे आर 2 डिफरंट स्पिशीज. तुमकां कळटा टायगर डिफरंट कसो डिफरंट आसा, लायन मॉर्फोलॉजिकली कसो डिफरंट आसा, बट दे शो सर्टन सिमिलरिटीज म्हणून तांकां एका ग्रुपान घातलेले आसा, दॅट इज द पॅन्थेरा. नाव जिनस comprise a group of related species which has more characteristic in common comparison to species of other genus. सो आमी स्पिशीज पळयले कशे कॅटेगरायज डिफरंशिएट करता ते एकाच जिनसातले. आता जिनस म्हणजे कितें? सो स्पिशीज पळयले आमी लोवेस्ट कॅटेगरी, त्याच्या वयली कॅटेगरी आहा ती जिनस. आता जिनसान कितें जाता? मोर जे स्पिशीज सर्टन सिमिलरिटीज दाखयता तांकां आमी एका जिनसान ग्रुप करता. ओके, so genera are aggregates of closely related species. For example, potato, brinjal are 2 different species but both belong to the genus Solanum. Okay, so आम्ही पहिले एक्झाम्पल पळयले. सो पोटॅटो आणि हो जो ब्रिंजल आसा तो 2 डिफरंट स्पिशीज, पूण तो एकाच जिनसान आहा, सोलॅनम. ओके, सो लायन, पॅन्थेरा लिओ, लेपर्ड अँड टिग्रीस, Panthera tigris with several common features are all species of the genus Panthera. आता तुम्ही पळया, लायन, देन मागीर हेका लेपर्ड म्हणटा आणि हेका टायगर म्हणटा. सो दे आर 3 डिफरंट स्पिशीज, लिओ, पार्डस अँड टिग्रीस, पूण ते एकाच जिनसान आसा, पॅन्थेरा. पॅन्थेरा इज कॉमन. कित्याक ताका कॉमन? बिकॉज दे शो सर्टन सिमिलरिटीज, ऑल 3 आर कार्निवोर्स, आणि त्यांचे एक्सटर्नल फीचर्स जर पळयशात तुम्ही थोडे सिमिलरिटीज आहा म्हणून तांकां एका जिनसान घातले, पूण थोडे डिसिमिलरिटीज आहा म्हणून तांकां डिफरंट स्पिशीज घातले. सो यू कॅन सी द अरेंजमेंट ऑफ दीस स्कीन. हेजेर पळया तुमकां पट्टे कशे दिसता, वेरएज हेजेर स्पॉट कशे दिसता, वेरएज हेका हेअर्स कशे आहा. सो ताका लागून तांकां हे डिफरंट फीचर्स असल्या कारणान डिफरंट स्पिशीजान क्लासिफाय केल्ले आसा, बट दे बिलोंग टू वन जेनेरा, दॅट इज द Panthera. So genera is the plural, whereas genus is the singular word.
This genus differs from another genus Felis which include cat. आता हे genus हा तो differentiate करता from another genus known as the Felis. Felis example of Felis genus is cat. Okay. आता कॅट आणि जर टायगर म्हणली जाल्यार तुमकां खबर आहा सर्टन सेम सिमिलरिटीज दाखयतात पळया तेजी स्टायल ऑर द बॉडी टेक्स्चर आणि तेजे जे फेस पळय जाल्यार दे शो सर्टन सिमिलरिटी. म्हणून आमी कोंकणीन म्हणटा न्हू माजराक वागाची मावशी म्हणटा. कित्याक बिकॉज आमी ते कॉमनली म्हणटा वागाची मावशी, बट सायंटिफिकली दे शो सर्टन सिमिलरिटीज म्हणून तांकां एकाच फॅमिलीन घातलेले, बट दे आर टू डिफरंट जिनस. सो फेलिस डिफरंट जिनस अँड पॅन्थेरा डिफरंट जिनस, बट दे बिलोंग टू सेम फॅमिली. आमी मागीर पळयतली ते एग्जाम्पल. ओके. सो हे एका जिनसान येता, वेरेज कॅट अनदर जिनस, बिकॉज दीस ऑल थ्री आर वायल्ड वेरेज दीस इज द डॉमेस्टीक. आणि तेजे थोडे डिसिमिलरिटीज आहा म्हणून ताका डिफरंट जिनसान घातलेले आसा. आय होप यू हॅव अंडरस्टूड स्पेशीज जिनस. So next we will see family. Now family has a group of related genera with still less number of similarities as compared to genus and species. So so family has a group of related genera. आता आमी फॅमिलीन कोणाक घालता, सो रिलेटेड जेनरा आसा जे सर्टन सिमिलरिटीज दाखयता तांकां आमी एका फॅमिलीन ग्रूप करता. म्हणजे आतां हेजे सिमिलरिटीज आहा ते कमी कमी जायत वतले, जशे हेरार्की वाडत वयता तशे सिमिलरिटीज कमी जायत वयता आनी तांकां आमी एका फॅमिलीन घालता. सो फॉर एग्जाम्पल कॉमनली तुमकां अशें एग्जाम्पल दिवपाचें जालें आमची सुद्दां एक फॅमिली आसता न्हू. सो आमी म्हणटात एक साळगांवकर फॅमिली ऑर कानोळकर फॅमिली. ओके. सो तेतून सगळे कानोळकर रिलेटेड आसता ते एका हितून घालता आमी. सो साळगांवकर सगळे आसता ते एका हितून ग्रूप कॅटेगरायज करता. सो तशेंच सर्टन जिनस जे सिमिलरिटीज दाखयता तांकां आमी एका फॅमिलीन घालता. सो आतां फॅमिलीचे कॅरेक्टरिस्टीक families are characterized on the basis of both vegetative and reproductive features of plant species as well as animal. आता फॅमिलीज आमी कशे कॅरेक्टरायज करता, कशे घालता हांकां. सो आमी कितें पळयता फॅमिलीजान जर घालपाक जाय जाल्यार वेजिटेटीव अँड रिप्रोडक्टीव फिचर्स तेंचे जे सिमिलरिटी दाखयता ऑफ प्लांट्स. ओके. प्लांट्साचे आमी वेजिटेटीव फिचर्स पळयता, रिप्रोडक्टीव फिचर पळयता आनी जे सिमिलरिटीज दाखयता ताका आमी एका फॅमिलीजान घालता. So among plants, for example, 3 different genera, Solanum, Petunia and Datura are placed in the same family, Solanaceae. Okay, हे 3 different genera आसा तांकां आमी एकाच फॅमिलीन घातलेले आसा Solanaceae because they show certain similarities. They show certain similarities. Okay, say for example ऑल 3 वेजिटेटिव्ह जर कॅरेक्टर्स घेतले आमी. ओके. जाल्यार तिनूय पळया गॅमो पेटल्स आसा. ओके. हे पेटल्स फ्यूज आसा, हेजे पेटल फ्यूज आसा आनी हेजे पेटल फ्यूज आसा आनी पळोवपाक गेल्यार तांचे अरेंजमेंटूय सेम आहा म्हणून तांकां एक सोलॅनिसिन हो वन ऑफ द कॅरेक्टर आमी घेतला. अशें तेंचे रिप्रोडक्टीव फिचर्स, देन नंबर ऑफ स्टेमन्स, नंबर ऑफ स्टिग्मा स्टायलोवर ते सुद्दां रिप्रोडक्टीव फिचर्सूय कन्सिडर करता. So among animals, for example, genus Panthera, then comprising lion, tiger, leopard is put along with genus Felis. Okay, that is cat in the family Felidae. Okay, आता तुम्ही tiger बीन पळयलो. So tiger, leopard, and along with cat, they are put in one family, that is family Felidae. Okay. पण डॉग जो आसा तो डिफरंट फॅमिलीन येता, कॅनीस. सो दॅट इज डॉगाचे जिनस इज कॅनीस आनी इट बिलोंग टू कॅनिडे. आतां हेका डिफरंट ग्रुपान कितें फॅमिलीन घातला कारण डॉग डिफरंट फिचर्स दाखयता मॉर्फोलॉजिकल कंपेर टू द कॅट. ओके. सो कॅट आनी टायगर सर्टन सिमिलरिटीज दाखयता म्हणून तांकां एका फॅमिलीन फॅलिडेन घातलेले आसा.
whereas dog shows different features, so म्हणून ताका दुसऱ्या फॅमिलीन घातला, known as the Canidae. I hope you have understood. If you have not understood or if you have any doubt, please tell me. Okay, you. Thank you, students.